गेल्या 50 वर्षामध्ये भाजपाला बारामतीचा गड जिंकता आला नाही. शेवटी त्यांनी फोडाफोडीचं राजकारण आपण बघत आलो, परंतु त्यांनी पवार कुटुंबियातलाच एक सदस्य फोडून आपल्या भाजप बरोबर घेतलेला आहे. कसं बघताय? आजच पवार साहेब स्पष्ट बोलले की राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला ह्याच्यात कुशलता वाटते की मला इकडे येण्यासाठी 2 घरं फोडावी लागली, 2 पक्ष फोडावी लागली. त्यातून हा राज्याचं राजकारण कुठच्या दिशेने चाललेलं आहे आणि कुठच्या दिशेने भारतीय जनता पार्टी घेऊन जाते. पण महाराष्ट्राची ही संस्कृती ही एका काळापुरता, एका व्यक्तीपुरता किंवा एका घटनापुरता राहिलेली आहे. परंतु अशी संस्कृतीला वाव हे राज्यातले नेतृत्व किंबहुना मतदार देतील असं अशातला भाग नाही. आणि म्हणून त्यांना रोखण्याचं काम जसं आज आम्ही सर्व मिळून करतोय असं ते रोखल्यानंतर अशांची कुठच्याही प्रकारे हिम्मत शब्द वापरण्यापेक्षा कुठच्याही प्रकारे असं विचारही त्यांना करता येणार नाही, ही भावना निश्चितपणे. आणि म्हणून हाही एक प्रयत्न त्याच्यातला भाग आहे. आणि आपण जसं सांगितलं की पवार साहेबांनी सांगितलं की ह्याकडे लक्ष आता हे निवळ फक्त महाराष्ट्राचं लागले नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. आणि बारामतीमध्ये देशाचं ज्या अर्थी लक्ष लागल्यानंतर मला असं वाटतं आम्ही सर्व हे जे कार्यकर्ते भाग्यवान आहोत की आम्हाला निवडायचं आहे की निष्ठेवर राहायचं का निधीवर राहायचं आहे. आणि आम्ही निष्ठा हे पकडूनच आम्ही राहिलो. आणि म्हणून आम्ही आमच्याकडनं टेंडर घेणारे, टेंडर खाणारे लोक किंवा कॉन्ट्रॅक्टर किंवा बाकीच्या ज्या गोष्टी सेटलमेंट करणारे आहेत किंवा काय करणारी लोक ती गेली, राहिली ती सर्व निष्ठेनेच राहिलेली लोक आहे, मग ती शिवसेनेत असो किंवा राष्ट्रवादीमध्ये. आणि म्हणून निष्ठेची लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज.